हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी। हेलो हेलो चेक। सुंदरत ध्यान उभे विटेवरी सुंदरत ध्यान उभे विटेवरी सुंदरत ध्यान उभे विटेवरी सुंदरत ध्यान उभे विटेवरी सुंदरत ध्यान उभे कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळशी हार तुळशी हार आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुझी हार काशी पिता आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा काशी तुळशी हार गळा काशी कंठी
भवानी विराजित विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार तुळसी हार गळा काजे कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभामणी विराजित तुळसी हार गळा काजे तुळसी हार गळा आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा काजे तुळशी हार गळा काजे आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा काजे तुळसी हार गळा काजे कमाने माझे हेची सर्व सुख पाहिजे श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काजे पितांबर आवडीने हेच ध्यान निरंतर हेच ध्यान जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला हे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला हे रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला हे रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला हे सत्वर पावगे मला रोडगा हे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला हे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला माझा गावी गेला आसरा माझा गावी गेला माझा गावी गेला सासरा माझा
खपवे त्याला भवानी आई रोडगावाई हे तिकडेच खपवे त्याला भवानी आई रोडगावाई तुला हे तिकडेच खपवे त्याला भवानी आई रोडगावाई माझी जाच करते सासू माझी जाच करते माझी जाच करते सासू माझी जाच करते लवकर निर्दळी त्याला भवानी आई रोडगावाईन तुला हे लवकर निर्दळी त्याला भवानी आई रोडगावाईन हे लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगावाईन तिला हे लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगावाईन तिला जाऊ माझी बडबड करते जाऊ माझी बडबड करते जाऊ माझी बडबड करते जाऊ माझी बडबड करते हे पोडकी कर ग तिला भवानी आई रोडगावाईन तिला तुला भवानी आई रोडगावाईन हे पोडके कर ग तिला भवानी आई रोडगावाईन तिला पोडके कर ग तिला भवानी आई रोडगावाईन नंदेच कारट किरकिर करत नंदेच कारट किरकिर करत नंदेच कारट किरकिर हे करू जाऊ दे त्याला भवानी आई रोडगावाईन तुला करू जाऊ दे त्याला भवानी आई रोडगावाईन तिला हे करू जाऊ दे त्याला भवानी आई रोडगावाईन तिला राजा मारून आहुती देईन लाजला मारून आहुती देईन राजा मारून आहुती देईन लाजला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला भवानी आई रोडगावाईन तिला हे मोकळी कर ग तिला भवानी आई रोडगावाईन मोकळी कर ग मला भवानी आहे रोडगावाई मोकळी कर ग मला भवानी आहे रोडगावाई रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला हे रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला हे सत्वर भावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला हे सत्वर भावगे मला भवानी आई रोडगावाईन एका जनार्दने सगळेच जाऊ दे एका जनार्दने सगळेच जाऊ दे एकटीच ठेव ग मला भवानी आहे एकटीच ठेव ग भवानी आहे रोडगावाईन तुला एकटीच राहू दे मला भवानी आहे रोडगावाईन तुला एकटीच राहू दे मला भवानी आहे रोडगावाईन हे रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला तुला भवानी आहे रोडगावाई
हॅलो, सगळ्यांना विनंती पहिलीच करतो. थोडा कार्यक्रमाला सुरुवात व्हायला उशीर झाला आहे, पण थोडासा आपण बदल करतो. पहिला एक कार्यक्रम होता, हरकत नाही, 1-1.25 तास आपण कार्यक्रम करू, पण कुणी इकडं तिकडं विचलित व्हायचं नाही. ओट्या भरण्याचा कार्यक्रम तिथे करा आणि इथे बसा. आता देवी इथे कीर्तनात आली, तेथे असे देव उभा, देवी उभी, तेव्हा देवी कीर्तनात येते हा भाव लक्षात घ्या आणि कीर्तनात सर्वांनी बसा. हां, सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला 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 सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला 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 सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाईन तुला भवानी आई रोडगावाईन तुला सत्वर पावगे मला 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 सत्वर पावगे मला रोडगावाहीन तुला भवानी आई रोडगावाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आई सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला 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 सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला आरुड घावाईन तुला भवानी आई भवानी आई रोड आरुड घावाईन तुला भवानी आई रुडगा रुडगावाईन रुडगावाईन तुला आरोडगावाईन तुला भवानी आई भवानी आई देवा आई भवानी
सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करती, सासू माझी जाच करती, लवकर निर्दाळी तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी बडबड करती, जाऊ माझी बडबड करती, बोडकी कर्ग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. ननंदेचं कार्ट किर किर करते, ननंदेचे कार्ट किर किर करते, खरूज होऊ दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, भवानी आई, भवानी आई रोडगा वाहीन तुला. विठाला 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 विठाला. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजास्फुर्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिमूर्ति भजे पाण्डुरङ्गम्. सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार. वारंवार पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन. सुन लो मेरे पुकार, पवन सुत विनती पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. माऊली महावैष्णव श्रीमंत श्री शांतीपरम एकनाथ महाराज आणि प्रस्तुत अभंगातून देवीचे यथार्थ वर्णन करतायत. हा अभंग रूपकात्मक आहे. नाथांचं जे भारूड नावाचं प्रकरण आहे, त्या प्रकरणातील रूपक नावाचा अभंग आहे, रूपकात्मक. हा अभंग शब्दार्थानं कळणार नाही. तुम्ही म्हणाल नाथ बाबा काय तुम्ही म्हणताय या अभंगात, हा लक्षणानं जर अभंग कळवून घेतला तरच कळेल. हा भारुडातला अभंग आहे. नाथाने अनेक भारुडं केली आणि
आज भवानी मातेच्या समोर त्यांचं भारूड आपण गायलंय. अनेक वर्ष आपला भवानी मातेचा उत्सव सुरू आहे. मोठ्या आनंदानं प्रेमानं आपण हा उत्सव करतोय. कालपासून आनंदात सर्वजण आपण इथे आहे. या उत्सवाकरता सहभागी होण्याकरता सर्व या ठिकाणी पाहुणी मंडळी उपस्थित आहेत. मातावर्ग पितावर्ग आहेत. एवढंच नाही तर देवीच्या आवडीची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. देवीला गोंधळे आवडतात. देवीला गोंधळ आवडतो. मग गोंधळ गोंधळाशिवाय होत नाही. आता सुद्धा हा गोंधळच आहे. मोठ्या मोठ्याने गोंधळ केला आणि हा गोंधळ कळला नाही तर आपल्या जीवनातला गोंधळ मिटणार नाही. हा निराळा गोंधळ आहे बरं का. म्हणून या गोंधळाकरता हे सगळी गोंधळी मंडळी लांब लांबून आलेत. कुठून कुठून आलेत. कोण विट्यावरून आले, कोण जोरवरनं आले बरं का. आमचे परमार्थिक स्नेहांकित बरं का एकनाथ महाराज जाधव, आपल्या गावावर त्यांचं प्रेम आहे. प्रतिवर्षी सांगितलीच नाही तरी ते त्यांनी सांगितले मी एक दिवशी हजेरी देणार. याचा अर्थ असं नाही की अंगारा खाल्ला म्हणून ते आपोआप येतील. आपलं कर्तव्य आहे. त्यांना एकदा इन्व्हिटेशन दिलंच पाहिजे की उत्सव आहे, येणार ते प्रेमानं. ते आले आहेत. इथे साथीकरता सर्व मंडळी आहे. आपण सर्व गावातली मंडळी इथे आहोत. प्रदीप महाराज आहेत, मनोज महाराज आहेत, सगळे आहेत आप्पा. आणि कार्यकर्त्यांनी एवढं सगळं व्यवस्थापन करताना, धावपळ करताना किती आता किती तुम्ही निवांत बसलाय, भर उन्हात बसलाय. किती सुंदर मंडप आहे, वातावरण सुंदर आहे. हे सगळं तसंच नाही उभं राहत. महिनाभर धावपळ असते किती. आणि ही सगळी धावपळ तुम्ही मंडळी करता आहात. तुम्हाला द्यावी तेवढे धन्यवाद बरं का. आमचे अध्यक्ष मंडळाचे नितीनजी असतील, विठ्ठलप्पा असतील, सर्वच मंडळी, भीमावन्न असतील, सगळ्यांनीच, मी सगळ्यांचं नामनिर्देश करत नाही पण सर्व मंडळ तत्परतेनं हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कार्यरत आहेत, तत्पर आहेत. भवानी मातेनं त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि कृपाशीर्वाद द्यावा. विठ्ठल करायला मी उभा आहे. तुम्ही सर्वजण साथ करताय. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा मादळती, बोध ज्ञानाचा मादळती, बोध ज्ञानाचा मादळती, बोध ज्ञानाचा मादळती. हो उदो भक्तनाथते, उदो उदो भक्तनाथते, उदो भक्तनाथते, उदो उदो भक्तनाथते. ओ जगदंबे, ओ जगदंबे, हे गोंधळाई ओ जगदंबे, ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे. मुळ पिठ तुगा आंबे, मुळा पिठात तू आंबे, पिठ तुगा आंबे, मुळा पिठात तू आंबे. गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे. गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे, गोंधळाई ओ जगदंबे. माणसं म्हणतात देवीचा गोंधळ आणि जागर का असतो. याला अर्थ आहे. मोठ्या मोठ्या मंडळींनी गोंधळ केला महाराज, मोठ्यानी. अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्तनाथती, गोंधळा येऊ जगदंबे, मूळ पीठ तो आंबे. ही मूळ पीठ आहे म्हणून तिचा गोंधळ आहे. फक्त ती सीमित मंदिरापुरती एवढंच नाही बरं का, ती व्यापक आहे. ही भवानी माता व्यापक आहे. आपल्या भारतामध्ये 52 शक्तिपीठ आहेत. सगळी यादी आपल्याला द्यायची नाही, माझ्याही पाठ नाही 52च्या 52. उगाच तुम्हाला आपलं मी सांगू 52 आहेत, पण त्यापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. 3.5 शक्तिपीठ. कोणती कोणती 3.5 शक्तिपीठ?
एक तुळजापूरची भवानी माता, 2 कोल्हापूरची महालक्ष्मी, 3 माहूरगडची रेणुका, 4 वणीची सप्तशृंगी. विठाला 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 ती अर्धशक्तपीठ आहे. म्हणजे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. आपल्या भारतामध्ये उपासनेचे 5 प्रकार आहेत. 5. पहिला प्रकार वैष्णव, दुसरा शैव, तिसरा सौर, चौथा शाक्त आणि 5वा गाणपत्य. उपासनेचे प्रकार आहेत. आता वैष्णव म्हणजे विष्णूची पूजा करतात. ते विष्णूची पूजा उभा गंध, आणि शैवांचा म्हणजे शंकराच्या भक्तांचा आडवा. या दोघात वाद नाही देवात, पण या गंधवाल्यातनी वाद आहे. उभा आणि आडवा. जे उभा गंध लावतात ना वैष्णव, ते शैवांना बघितले ना की त्यांचं जमत नाही. देव म्हणले यांच्या भक्तीची तरास निराळी आहे, आणि आम्ही दोघं एकच आहोत. इतकं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. जे उभा गंध लावतात ते आडवा लावणार नाही. अहो दात सुद्धा ते उभंच घासतात, आडवं घासत नाही. इतकी तारा आहे त्यांची. त्यांना सांगितलं ना तुम्ही दात असे का घासता, म्हणले आम्ही वैष्णव. आणि शैव असे घालतात, उभे नाही घासतात. देवात एक रूपता आहे, भक्तात भेद आहे. म्हणून बरं का, देवात कुठेही भेद नाहीये. नामा म्हणे शिव विष्णू दोन्ही एक, वेदाचा विवेक आत्माराम. वेदाता विवेक आत्माराम, वेदाता विवेक आत्माराम. नामा म्हणे शिव विष्णू दोन्ही एक, नामा म्हणे शिव विष्णू दोन्ही एक, शिव विष्णू दोन्ही एक, नामा म्हणे शिव विष्णू दोन्ही एक. वेदाता तो नामा म्हणे शिव विष्णू दोन्ही एक, वेदाचा विवेक आत्माराम. नामदेवराय बोलतात शिव आणि विष्णू तोच आहे बाबा, एकच आहे, तत्व एकच आहे. बर का, सत्ता वेगवेगळ्या रूपाने प्रगट झाली आहे, पण तत्व एकच आहे. म्हणून नामदेवरायांचा पुढचा अवतार तुकोबराय अगदी स्पष्ट सांगायला लागले, बाबा हरी म्हणजे वैष्णव आणि हार म्हणजे शैव, या दोघात फरक नाही. हरिहर वेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरी हरा भेद काही नका करू वाद, काही नका करू वाद, काही नका करू वाद. हरिहरात मुळीच भेद नाही, वाद करत बसू नका, एकच तत्व आहे. आज आमची भवानी माता तोच बाबा नटलाय. संत वाङ्मयामध्ये त्या पांडुरंगालाच भवानी म्हटले अनेक ठिकाणी, तोच बाबा भवानी झालाय. बर का, तोच जो पंढरीत उभा आहे ना तोच. पण आम्ही आज देवी रूपाने त्याच्याकडे बघतोय. देवी सुद्धा त्याच्याच रूपाने आहे. देवीला घेऊनच जगताची निर्मिती त्या बाबाने केली. गीतेमध्ये श्लोक आला, पितामहश्च जगतो माता धाता पितामह. ज्ञानोबराय बोलतात, या कारणी मी पिता महद ब्रह्म हे माता, आपत्य पंडुसुता जगडंबरू. ती आणि तो एकत्र आला आणि संकल्पतेतून जगताची निर्मिती आहे. माया रूपानं ती प्रगट झाली अशी भवानी माता आहे. नेमकी भवानी काय, तिचं रूप बघून कळणार नाही, स्वरूप कळलं पाहिजे. तुम्ही पोराचं लग्न ठरवायला गेल्यानंतर काय बघायला जाता? पहिलं मुलाचं लग्न करायचंय, सगळ्यात पहिलं काय बघायला जाता? पोरगी आहे की नाही, बघायला जा. बरं, बघितल्यानंतर किती वेळा बघता? ते एका पोह्याच्या प्लेटमध्ये पोरगी पसंत करतो पोरग, एका ती आतून पोहे नाही तर शिरा नाही तर काहीतरी आणते. तिला येतच नसतो चांगला. आई म्हणते मी करून देते, नाही तर फुली पडेल तुझ्यावर. आणि ती बाहेर आणते
आणि ती त्याच्या हातात देते की ते लगेच सांगतं इट्स ओके. मी म्हणतो एका पोह्याच्या प्लेटमध्ये ओके कसं म्हटलं. आता मी तुम्हाला विचारतो, त्यानं रूप पाहिलं का स्वरूप बघितलं तिचं? त्या पोरीचं रूप बघितलं का स्वरूप? रूपच 5 मिनिटात काय स्वरूप कळेल ती कशी आहे ती काय खोडी. रूप बघितलं, वा वा नाकी डोळी छान. नाही हे प्रमाण नाही म्हणायचं नाही आपण. एवढंच त्यानं पाहिलं, बाकी काही पाहिलं नाही. रूप बघून महाराज जमत नाही, तसं देवी रूपानं बघू नका, स्वरूपातून बघा. संतांनी तिचं वर्णन स्वरूपातून केलंय बरं का. अशी ती अलौकिक आहे, अलौकिक आहे. अनेक रूपात ती नटली आहे. ती समजून आम्ही उत्सव का म्हणून उत्सवाचा महत्वाचा उद्देश देवी समजून घ्यायची आहे. तो उत्सव कसा करायचा आहे आणि केल्यानंतर आमच्या पदरात काय पाडून घ्यायचं, त्याचं नाव वेदांत शास्त्रामध्ये फल प्रयोजन 3 प्रकार आहेत. देवीला समजून घ्या, देवीचा उत्सव कोणत्या प्रकारात करा आणि केल्यानंतर आमच्या पदरात काय पडणार आहे. नाहीतर नुसतं आपण खर्च करून पदरात न पडता जर आपण मुंबईला गेलो तर का काहीतरी आपल्या पदरात पडलं पाहिजे. देवीचा उत्सव का करावा, कशाकरता करावा. आणि म्हणून स्पष्ट सांगण्याकरता संतांनी अभंगांची रचना केली. आजचा अभंग जो आहे ना सरळ पहिला सांगतो म्हणजे तुम्हाला जड जाणार नाही. हा रूपक नावाचा प्रकरण आहे, भारुडातला प्रकार आहे. प्रकरण भारुड आहे, त्याच्यात रूपक केलंय. एक मुलगी सासरला नांदायला गेली आणि पुन्हा माहेरीला उत्सवाला आली. देवीच्या उत्सवाला भवानी मातेला आली आणि भवानी मातेच्या उत्सवाला आली. देवी समोर हात जोडून बरं का देवी पुढे म्हणते देवी माते माझी इच्छा पूर्ण कर. ती मुलगी माहेरला आलेली. आज बऱ्याचशा माहेरवासनी तेच म्हणतायत, तुम्ही ओटी भरून तशा मोकळ्या जाणार नाही. काहीतरी देवी आमचं चांगलं आहे, केलंच पाहिजे. आणि देवी आहेत, तुमची श्रद्धा असल्यानंतर देवी करणारच. मग ते रूप काय, भारूड आहे. भारूड शब्दाचा अर्थ बहुरूढ. ते अनेक जणांना रूढ झालं. अवघड तत्वज्ञान जनसामान्यांना खेड्यापाड्यात कळेना म्हणून नाथांनी भारूड केली आणि सोंग करून लोकांना पटवलं बाबा हे खरं आहे. त्याचं नाव भारूड. भारूड केली महाराज. आपल्या संप्रदायामध्ये नाथांनी इतकं समग्र प्रगल्भ वाङ्मय नाही, नाथांनी इतकं व्यापक वाङ्मय नाही आहे. प्रस्थानत्रयीमध्ये नाथांचा नंबर 1. अगदी वेदांतापासून जर विचार केला, वेदांतिकाची प्रस्थानत्रयी 3. जे वेदांतिक आहेत वेदांतिक त्यांची प्रस्थानत्रयी निराळी. उपनिषद, ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी वेदांतिकाची. पौराणिकाची प्रस्थानत्रयी निराळी. जे पुराणिक आहेत त्यांचे ग्रंथ निराळे. रामायण, महाभारत, श्रीमद भागवत ही त्यांची प्रस्थानत्रयी. आणि वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी ज्ञानेश्वरी, गाथा आणि नाथ महाराजांचं 11 स्कंदावर केलेलं भागवत ही वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी आहे. आता आपल्याला ते उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे अवघड. हे मी आता सुरुवात केली तर तुम्ही काय करायला लागला असाल, तिकडे जाणारच नाही मी. पण नेम असा आहे ही ब्रह्मसूत्राची प्रस्थानत्रयी आहे. मग संतांनी ही सर्व प्रस्थानत्रयी करत 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 सोपं 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 सांगत आपल्यापर्यंत आले. नाथांनी विपुल वाङ्मय केलं बरं का. भागवताचे 1,500 श्लोकावरचं विवरण 11 स्कंदावरचं, त्याच्यावर केलेल्या ओव्या 18,000 ओव्या एकनाथी भागवताच्या. पुन्हा भावार्थ रामायणाच्या 40,000 ओव्या. किती झाल्या? 38,000. रुक्मिणी स्वयंवरांच्या 1,500 रागणी. हस्तामलक, आनंद लहरी, चिरंजीव पद हे सगळी पदं नाथांनी केली तुमच्या आमच्याकरता. सगळं केलं आणि सगळं केल्यानंतर अभंग रचना केली. आणि अभंग रचनेमध्ये अगदी तुम्हाला आम्हाला कळेल असा अध्यात्म भारुडातून व्यक्त केलं. समाजातले सगळे प्रकार जर बघायचे असतील तर नाथांची बरं का वाङ्मय शब्द जे बगल ते नाथांच्या भारुडात आहे. तुम्ही साप बघितला,
पण तो खरा साप कोणता नाथानी सांगावं. स्वरूप मंदिरी होते मी एकले स्वरूप मंदिरी होते ग. माया साचावळी आवे त्याच्या वेळी माया हे माझे तुझे चालत पावले मागे पुढे चालत पावले. मोळे भुजंग धरली करंगुळी लोभ सर्पाला करू काय लोभ सर्पाला त्याला करू काय हे स्वरूपी मंदिरी होते मी एकली माया साचा वेळा वितेच्या वेळी माझे तुझे चालता पावले होय भुजंगी धरली करंगुळे हा साप आहे खरा. स्वरूप मंदिरी होते मी एकदी माया सांज वेळ अविद्येच्या बिळी. कोणतं बीळ सापाचं? अविद्या नावाचं बीळ. त्या अविद्या नावाच्या बिळात कोणता साप बसलाय? कोणता भुजंग आहे? मोह. आणि हा मोहरूपी सापाचं विष आपल्याला चढले म्हणून भवानी मातेचा उत्सव करतोय आपण. हाच निराज व्यवहारातला साप नाहीये बाबा. सगळी रूपक नाथानी केलेत तुमच्या आमच्याकरता. हा झाला साप बरं का. अनेक रूपक आहेत. विंचवाचं रूपक केलंय. आगा आगा अग विंचूचा आवला. काय मी करू साबळेनी त्याला प्रसिद्धी दिली महाराष्ट्रात भारतात. विंचूचं रूपक केलं. अनेक रूपक केली बरं का. तुम्ही कोल्हाटीन बघितले? कोल्हाटीन त्याशी बांबू असं करते दोन बाजूला आणि त्याच्यावर एक अशी ती रश्शी असते आणि ती हातात असं 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 धरून चालते. ती कोण? तिचं नाव काय? कोल्हाटीन. त्या कोल्हाटणीचं सुद्धा वर्णन आलंय. नाथांचं वाङ्मय तुम्ही बघा बरं का. सगुण गुण माया सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळ आली राया आले कोल्हाटीन खेळाया आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया आली कोल्हाटीन खेळाया प्रपंचाचा रोविला प्रपंचाचा रोविला प्रपंचाचा रोविला मेरू प्रपंचाचा रोविला मेरू चहू शून्यांचा मांडीला खेळू चहू शून्यांचा मांडीला खेळू जाऊ शून्यांचा मांडीला खेळू हा. जाऊ शून्यांचा मांडीला खेळू ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू लागती पाया लागती पाया लागती पाया आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया सगुण गुण माया आले कोल्हाटीन खेळाया आली कोल्हाटीन खेळाया कोल्हाटीन कळली तुम्हाला? आता हे अध्यात्मातली कोल्हाटीन आहे. एवढा कुठं मला वेळ मिळणार आहे? 4 शून्यांचा वेळू आहे तो. लाकडाचा नाही बांबूचा नाहीये. 4 शून्यांचा 4 सूत्र आहेत आणि 4 वेद आहेत. अशी साधी कोल्हाटीन ती दोरीवर चालणारी नाही. ती पूर्वी दोरीवर चालते दोरीवर उतरली की देता का? असली कोल्हाटीन आहे का ती? अरे ब्रह्मा विष्णू ज्याचं बाळ आहे अशी आदिमाया आहे. म्हणून देवी आधी समजून घ्यायची आहे. तिचा उत्सव का करावा ते त्याच्याकरता कीर्तन असतं. कीर्तनात देवीचं स्वरूप कळत असतं म्हणून आपण अट्टहास करतो. म्हणून 3-4 वर्ष आपला अट्टहास आहे. मंडळाचा अट्टहास आहे. एक तरी कीर्तन सेवा झाली पाहिजे. का?
देवीचं स्वरूप आम्हाला कळवून घ्यायचं आहे, नाहीतर मग आम्ही नुसतं गोंधळ करू तर उपयोग नाही. म्हणून काही का होईना एक तरी कीर्तन झालंच पाहिजे असा अट्टहास मंडळाचा आहे आणि त्याकरता हा कार्यक्रम असो. कधी कोल्हाटणीचं वर्णन, कधी सर्पाचं वर्णन, बरं का. अनेक अनेक रूपकं नाथांनी केलीत, अनेक रूपकं केलीत. सगळं सांगाय माझ्याकडे एवढा आता वेळ नाही आहे, अगदी कमी वेळ आहे. मी डायरेक्ट आता अभंगाकडे जाणार आहे. याही अभंगात नाथांनी रूपक केलंय, त्या मुलीचं रूपक केलंय. ती मुलगी देवी समोर उभी राहिली आहे, देवीला प्रार्थना करते आहे, हे भवानी माते, हे आई, हे जगन्माते, आई माझं एक काम कर, मला तू पाव बरं का. आणि नवस करणारे आपण सगळे. देवाकडे गेला नवस केला नाही असा माणूस आहे? माणसा इतका जगात कोण हुशार आहे? तो देवाकडे जाऊन त्याला अडचण आणणारच, देवाकडं मागणारच, असं आहे, मागणार. म्हणून आजार होईल असं खाऊ नये आणि झोप येईल असं कीर्तन करू नये, कर्ज होईल असा व्यवहार करू नये, असं करू नये. आणि देवाला साकडं पडेल असं देवाकडे मागू नये. पण आम्ही देवाकडे मागणारच. ती मुलगी देवीकडे मागते, देवी माते एक कर, तुम्हाला पाव. आणि जर तू मला पावलीस ना तर तुला मी त्याच्या मोबदल्यात काय वाहीन? सत्वर पाव गे मला, सत्वर पाव गे सत्वर पाव गे मला, सत्वर पाव गे मला, सत्वर पाव गे सत्वर पाव घे मला. अभंग रोडग्याचा आहे आणि मुद्दाम घेतलाय. भवानी मातेचा उत्सव आहे. 3-4 कीर्तनं केली आपण मातेसमोर. पहिल्या वर्षी मला वाटतं जोगवा घेतला होता, दुसऱ्या वर्षी अनादी अंबिका, तिसऱ्या वर्षी कुळीची कुळदेवी केली 28 संतांनी. आता म्हणले आता काय नेमकं मातेला म्हटलं, भवानी मातेला म्हटलं वर्णन तुझंच करायचं आहे, आता तूच सुचव. सहज पडलो आणि भवानी मातेने सुचवलं, मग रोडगा घे. रोडग्या आपण रोडग्याचे सगळे कळलं नाही तर. अरे माझा एवढा रोडगा नाथानी सांगितलाय, पण रोडगा कळणं महत्वाचं आहे. रोडगा म्हणजे नेमकं काय? रोडगा 5 गोष्टींनी बनत असतो. ऐकतात ना आपण बारीक? रोडगा 5 गोष्टींनी रोडगा जर बनवायचा असला तर 5 गोष्टी लागतात. 1 गव्हाचं पीठ, 2 मैद्याचं पीठ, 3 तूप, 4 तेल, बरं का, आणि याच्यात पाणी मिश्रण करायचं. आणि एवढ्या सगळ्याचा एकत्र केला जातो तो काय? रोडगा. कळला रोडगा? किती गोष्टी केलाय का तुम्ही कधी? रोडगा, त्याला खरा रोडगा म्हणतात. आज आला व्यवहारातला रोडगा. नाथ महाराज म्हटला ना, परमार्थातला रोडगा ऐकून घ्या. परमार्थातला रोडगा ती मुलगी आईन म्हणते, ती साधी मुलगी नाहीये, ती भवानी माते पुढे बरं का रोडगा व्हायला तयार आहे, ती साधी नाही. परमार्थात सुद्धा 5 गोष्टीचा रोडगा आहे. कोणत्या 5 गोष्टी? आपला देह 5 गोष्टींनी बनलाय.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वाचा मिळून आपला देह झालेला आहे. आका देह तुझ्या चरणावर समर्पित करणं म्हणजे रोडगा वाहणं. विठाला विठ्ठला 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 पंचभूत एकत्र करणं हा खरा देवीचा गोंधळ आहे. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ. गेला एक ठाई वेळ, एक ठाई वेळ. लाविला सबळ, लाविला सबळ. हे लाविला सबळ, लाविला सबळ. हे अंगाराच्या पाटे, त्या पाठी अंगाराच्या पाटे. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ. पंचभूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ. भूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ. पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ. भूताचा गोंधळ भूताचा गोंधळ पंचभूताचा गोंधळ भूताचा गोंधळ. ही असली चाल खरं तर जास्त म्हणायला नको. आता माझ्या जोडीला कोणतरी यायचं असं, हा पण त्या गोंधळाच्या चाली मी काय करू. आणि त्या चाली तशाच म्हटल्या पाहिजेत. संप्रदायात नियम आहेत. आता इथे मी रागदारी चाल म्हटली तर जुळणार नाही. काही चाल्या तशाच म्हणाव्या लागतात. गोंधळ आहे सगळा. आमच्या जीवनाचा जर गोंधळ मिटायचा असेल तर पंचतत्व समजून तो गोंधळ समजून घेतला पाहिजे. आणि तेच नाथ महाराजांनी सांगितलं बरं का. ही साधी देवी नाहीये. तुम्ही या पंचतत्व तिच्याजवळ समर्पित करा. हा रोडगा आहे. याला प्रमाण काय. देह समर्पिजे देवा, काहीच न घ्यावा. तू का म्हणे जीवा आघवा होईल आनंद. आनंदू. पंचतत्वाचं शरीर त्याच्याजवळ समर्पित करा. हा रोडगा वाहीन ती मुलगी म्हणते. कळलं ना. रोडगा जास्त रोडग्यात वेळ घ्यायला नको, बरं का नको. आपल्याला इकडं पोचायचं आहे असो म्हणून हा रोडगा वाहीन. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. तू भवानी साधी नाही आहेस, तू असामान्य भवानी आहेस. माझं एवढं मान तू मान. आज तुझ्यासमोर हा मंडप उभा केलाय आणि मी मागतीये. हा तुझा मंडप तर हा कापडी मंडप तरी आहे. हा उद्या परवा तुम्ही उतरणार. पण तिचा मंडप कसा आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातिला. चारी वेदांचा फुलवरा बांधिला. हे चारी वेदाचा फुलवरा बांधिला. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला. हे शास्त्राने अनुवादितील गोंधळ मांडिला. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला. हे शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळ मांडिला. उधो बोला उधो बोला, उधो बोला उधो बोला, बोला उधो बोला, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उधो बोला, उधो बोला, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. कळला खरा मंडप. आम्ही हा मंडप बांधतो उतरतो एवढाच मर्यादित तिचा मंडप नाहीये. ही भवानी माती किती व्यापक आहे समजून घ्या. स्वर्ग मृत्यू पाताळ हिचा मंडप घातिला हो. चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो.
शास्त्रे पुराणे अनुवादिती. काय गोंधळ आहे? शास्त्र पुराण जिची वर्णन करतायत. शास्त्र 6, वेद 4 आणि पुराण 18. आश्रया बरं का देवीचा मंडप आहे. शास्त्र 6 आहे. उत्तर पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य, योग, न्याय, वैशेयिक. 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. 18 पुराण. कोणती कोणती? ती यादी आली. एकच श्लोक पाठ करा. सगळे 18 पुराण. ते अवघड आहे गणित पुराण बरं का. मध्वयम भद्वयम चैव त्रयम व चतुष्टयम नालीप अग्नि पुराणानी कुस्कम त्याच्यात 18 आली. मध्वयम म अक्षराची 2. कोणची 2? मत्स्य पुराण, मार्कंडे पुराण. भद्वयम ब अक्षराची 2. भविष्य पुराण, भागवत पुराण. ब्र अक्षराची 3. ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्तिक पुराण. नाली पागणी पुराणानी ना अक्षराचे 1 नारद पुराण. लि अक्षराचे 1 लिंग पुराण. स्क अक्षराचे 1 स्कंद पुराण. सगळी पुराण बरं का. नाली पागणी पुराण, कुस्कम को अक्षराचे 1 कूर्म पुराण. स्क अक्षराचे स्कंद पुराण. सगळं आहे बरं का. ते 18 पुराणाची यादी आली आहे. ही सगळीच्या सगळी पुराणं तिचंच वर्णन करतायत. 4 वेद तिचंच वर्णन करतायत. 18 पुराणं, 4 वेद आणि 6 शास्त्र तिचंच वर्णन करतायत. अशी अनादी भगवती आहे आणि तिच्या समोर ती देवी. देवीच्या समोर ही मुलगी. साधी मुलगी नाही बरं का नांदायला गेली. मुक्तिरूपी मुलगी, संसारूपी बरं का याच्यामध्ये आले, या व्यापात आले. आणि ही नाती तिनं जोडली. नवरा केला. नवरा केले की नवऱ्याची आहे सासू आली. बर नवऱ्याचा बाप सासरा. दिराची बायको जाऊ. बर आणि मग दुसरी एक नांदायला गेलेली असते नवऱ्याची बहीण. काय तिचं नाव? सारखी येत नाही, कधी कधी येते कुरकुरायला. जिला न आनंद ती ननंद. म्हणजे इथल्या मी सांगत नाही, तिकडचं सांगतोय लांबलचं. तिकडे गेल्या इकडचं सांगते. म्हणजे तसं काय ती न नंद ही सगळी नाती आहेत बरं का. ही सगळी नाती व्यवहारातली आहेत. पण ही त्रास देणारी आहेत का? आहेत. त्याच्यातलं जास्त संबंध येणारं नातं घरातलं लग्न करून आल्यानंतर पहिलं नातं सगळ्यात जवळचं आहे बरं का. कोणतं नातं? सासू आणि सासऱ्याचं. म्हणून ती मुलगी म्हणते सासूचं नंतर बघू, पण पहिले सासऱ्या बाबतीत तुला मागते. तेवढा सासरा परगावी गेलाय ना, तेवढा तिकडे त्याला राहू दे, परत येऊ देऊ नको. सासरा माझा गावी गेला, 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 सासरा माझा गावी गेला. तिकडेच खप विद्याला, तिकडेच खप विद्याला, सतवर पावगे मला भवानी आई, सतवर पावगे मला. तिकडे खपवी जाला, तिकडे खपवी जाला भवानी आई, सत्वर पावगे मला, भवानी आई सत्वर पावगे मला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खप विद्याला, तिकडेच खप विद्याला, त्याला त्याला तिकडेच खप विद्याला. टाळ्या तरी वाजवा या सगळ्या गोंधळाला. पण आपण सगळं आले मौज. कीर्तनात मध्ये उगाच रेंगाळ्याला आणि कंटाळावानी चेहरे करून जायचं नाही. गोंधळ समजून घ्यायचे. आई समजायची आहे. ही नाती समजून घ्या. हे घरातली नाती आहेत. बरं वाटतंय तुम्हाला सासरा काय सासू काय. पुढं सासू मी सांगतो तुम्हाला, सुनबन सांगणार आहे. हां पण पहिला सासरा सांगतो, कारण सासरा दुसऱ्या चरणात आलाय. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला,
सासऱ्याने नाराज होऊ नका. तुम्हाला ती मुलगी म्हणत नाही, हा परमार्थातला निराळा सासरा आहे, आपला व्यवहारातला सासरा नाही. माझा सासरा आता सध्या गावाला गेलाय दुसऱ्या, त्या तिकडच त्याला खपवून टाक. परत आणू देऊ नको. भवानी आहे, रोडगाव आहे ना तुला. आता लक्षात घ्या, हा सासरा कोण? परमार्थ करत असताना एक सासरा आहे, त्या सासऱ्याचं नाव दंभ. दंभ दंभ बर का. दंभ म्हणजे दांभिकता. तो स्वतःही काय करत नाही. दंभ, आम्ही काय केलं आणि तू काय करतेस, दंभ. हो पोरांनो, आमच्या काळात आम्ही काय कसं केलं. म्हणून म्हातारी माणसं आहेत ना, त्यांनी त्यांचा कर्मटपणा सोडावा आणि तरुणांनी त्यांचा उर्मटपणा सोडावा. म्हणून चांगलं कार्य होतं. म्हाताऱ्यांनी कर्मटपणा सोडायचा. आम्ही आमच्या काळात असे वागलो नाही. सोडून द्या बाबा, त्या पोरांकडनं कार्य करून आशीर्वाद द्या त्यांना. आपण उभं राहू मागं त्यांच्या. या पोरांना जर तुम्ही म्हणला आमच्या काळात आम्हाला शिकवता का, ना आता आपण थकलोय. आपण लहान लहान मुलांना सांगावं तुम्ही करा, त्यांच्याकडून कार्य करून घ्या. म्हणून म्हाताऱ्यांनी कर्मटपणा सोडावा आणि तरुणांनी उर्मटपणा सोडावा. आणि या दोन गोष्टी सोडल्या की मग खरं कार्य होतं. काय खरं का आशीर्वाद द्यावा, आपण आशीर्वाद द्यावा. आता आम्ही 60 नंतर आहे, ही इतकी सुंदर मुलं, त्यांचं कौतुक केलंच पाहिजे ना. केलं आम्हीच, जर आम्ही करत बसलो तर कौतुक केलंच पाहिजे. आणि कौतुक करत 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 ती मोठी झालेली आम्हाला आनंद वाटला पाहिजे. हे महत्वाचं आहे, सूत्र आहे. म्हणून असा दंभ दांभिक सासरा, नेहमी आपल्या दंभात राहणारा सासरा. ती मुलगी म्हणते परगावी सध्या गेलाय, तिकडेच खपवी त्याला, तिकडेच खपून टाक. परत त्याला येऊ देऊ नको, तो परमार्थाला आड येईल. म्हणून त्या जोगव्यामध्ये दंभ असा नावाचा सासऱ्याचं वर्णन आलंय. दंभ सासऱ्या नवविधा भक्तीच्या नवरात्रा. दंभ सासऱ्या सांडी नको पात्रा, आईचा जोगवा मागे. दंभ रूपी सासरा आहे, त्या सासऱ्याला संपव अशी ती मुलगी म्हणते. सासरा म्हटला ठीक आहे. देवी म्हटली ठीक आहे, पण तुला जिच्यात रोज जास्तीत जास्त संबंध येतो घरात. सासरा कधी कधी बाहेर असतो, मिटिंगला जातो, गावात जातो, बाहेर तरी बसतो, पण रात्रंदिवस तुझ्या जवळ असते. तिचं नाव काय? सासू. आणि सासू तिचाच जास्त जात असतो. ऐका, प्रमाण आपण देणारच आहोत. सासू म्हणजे पूर्वीच्या काळच्या सासवा निराळ्या होत्या. दिवसातून 10-5 वेळा तरी सुनेच्या डोळ्यातून आसू गाळायची. तिचं नाव, तुम्ही कोण कोण माना डोलवताय म्हणजे तुम्हाला सासू झालेला असला पाहिजे. आताच्या पोरी माना डोलवणार नाहीत. सासू आता सुनवस आहे. पूर्वीच्या सासवा लय सासुरवस असायचा, आता सुनांचा सासुरवस आहे. पूर्वीच्या सासवा लय किती बी काय केलं, काही केलं ना तरी सासवा त्रास द्यायचा. एका सुनेचा सासरा चांगला होता, पण ती सासूले अशी कभांड होती आणि रोज त्रास द्यायची. सासऱ्याने एक दिवस हळू सुनेच्या कानात सांगितलं, बाई रडू नको, ही म्हातारी तसलीच आहे. पूर्वीचं सांगतोय, रडू नको. तुला मी एक मंत्र सांगतो, तेवढा म्हण, उद्या हिच्यात फरक पडेल. आणि हळूच कानात म्हाताऱ्याने मंत्र सांगितला. कुणाच्या? सुनेच्या. काय मंत्र? नंतर सांगतो. मंत्र लगेच सांगायचा नसतो. आणि कानात असा हळूच मंत्र सांगितला. ती म्हणली हे म्हणू का? मान, काय होतंय त्याला मी जबाबदार आहे. आणि कानात ते सांगितलं तो मंत्र तिला. आणि दुसऱ्या दिवशी म्हणली, सासू उठली ना की हे तू बोल. सकाळी नेहमीप्रमाणे सासू उठली. सासू मला सांगायची आहे व्यवहारातली. सासू उठली की तिचा बेचा पाडा सुरूच. बे के बेन बेदुनी 4. सगळा गाव उठला तरी तो अजून दिवस उगवला तरी झोपून राहिले. असाच का संसार करशील? कोण म्हणतंय? तिला सासू म्हणतात. हो, आम्ही कशा वागलो आणि तू कशी वागते? आम्ही पाट उठायचो, पायलीवर दळायचो, मग ते मळायचो. आम्ही आमच्या काळात आम्ही काय केलं? इथे सासू. आणि तू कशी वागतेस? अजून पहारभर झोपले. पहारभर कळतं? दिवस उगून पहिला प्रहर झाला तरी झोपली, तिला प्रहारभर म्हणतात.
अवघड आहे. आता उठ म्हणायची सुद्धा भीती. मग तिला फोन करावा लागतो, अगं 8:30 झालेत उठती का? म्हणजे हॉलमधून बेडमध्ये फोन करायचा. एकदाच मला प्रत्यक्ष उठवायची सुद्धा भीती. अलीकडचा अवघड आहे बाबा. पूर्वीच सांगतोय मी, पूर्वीची सासू, अशा सासूंचा धाक होता. धाक, ओठ आणि उठ. दिवस उगवायची काय वाट बघेल सून. अशा त्या सासवा होत्या आणि सुना बी तशात होत्या, प्रामाणिक होत्या. बरं का, आताच अवघड आहे, मी आताच बोलत नाही. नाथांचा काळ आणि म्हणून सासू आहे सारखी जी डोळ्यातून आसू गाळते. मग त्या म्हातारीने सांगितलं होतं, ठीक आहे उद्यापासून फरक पडेल. म्हातारी उठली नेहमीप्रमाणे, तिचा पाडा सुरू. आता उठली, आम्ही कशा वागलो, नांदायला आलो तेव्हा कशा वागलो, आणि तू कशी वागते, कशी उठते, आम्ही तेव्हा कशा वागलो, काय केलं. बरं का, तिला म्हातारीचा काल म्हातारीने सांगितलेला कानातला मंत्र आठवला. म्हातारी बोलली की लगेच बोलायचं. जशी म्हातारी बोलली, आम्ही कशा तेव्हा वागलो, नवीन नांदायला आलो तेव्हा, सासू म्हणते आम्ही कशा वागलो, तशी ती पटकन बोलली, आत्या तुमच्यासारखी मी सारखी पळून तर जात नाही ना. हे कळलं त्याला. धन्यवाद. कळलं का तुम्हाला? म्हातारीने हे सांगितलं होतं, एवढं वाक्य बोल. म्हातारी नवीन नांदायला तेव्हा नीट नाही राहिली, पळायची सारखी. हे माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला माहीत नाही. तो आता काल आलेली आहेस, एवढं फक्त म्हातारीला तू बोल, नाही फरक पडला तर मला. तुझ्यासारखी पळून तर जात नाही ना. एवढं बोलल्याबरोबर म्हातारी ताडकान उठली. मी पळून जात होती, तुला कोणी सांगितलं, तुला कोणी सांगितलं. म्हणली कुणी बी सांगितलं पण जात होता ना, कुणी बी सांगितलं पण जात होता ना. पण तुला तू काल आलेली पोर, तुला कसं कळलं सासू, तुला कुणी सांगितलं. ती म्हणली पण खरं आहे ना. नाही म्हणली तू तशी नाही सांगायची. ही सगळं बरं का, हे सगळं असेल ना ह्या थेरड्याचाच प्रकार असला पाहिजे. दुसरा कोण सांगल? म्हातारीनेच सांगितलं असलं पाहिजे मी पळून जात होती ती. बरं म्हणली खरं आहे ना. म्हणली आहे खरं, पण आता कुणाला बोलू नको, बिलकुल कुणाला बोलू नको, तुझ्या दुसऱ्या जावांना बोलू नको, गावात बोलू नको. म्हणली नाही बोलायचे, पण तुमच्यात फरक पडेल ना. बदलाल ना तुम्ही सासूबाई, सासूरवस तुम्ही बदलाल ना. म्हणली बाई तुला काय बोलणार नाही, ती कसं दिवस उगू दे, मावळू दे, काय बी होऊ दे, काय बी कर, पण तुला बोलणार. एका दिवसात सासूच फरक पडला. इथे सासू म्हणजे सासू जी आहे ती धाक देणारच, पण सुनेला तो मंत्र सांगितला. हे जसं नातं आहे. सा, आता शब्दार्थ घ्या. सा म्हणजे सारख्यान, सू म्हणजे सूचना. तिला काय म्हणतात? सा सू, सारख्या सूचना. या कुणाला सूचना? सुनेला. आता सून काय म्हणते? सू न, सूचना नको. बघा सुना सांगतायत नको म्हणून. याचा अर्थ असा आहे की सासू आणि सून यांचं द्वंद्व आहे. म्हणून अलीकडे लोक असं म्हणतात, मुलामुलीचं लग्न लागताना ते मुलामुलीची पत्रिकापेक्षा सासा सुनांची पत्रिका पहिली बघावी. विठ्ठल विठ्ठल पोरग काय करत नाही, ऐकतं तिचं सगळं. ती पत्रिका नसली तरी जुळेल, पण सासूची सुनेची जुळली पाहिजे. असा हा नात्याचा भाग आहे. विनोदाचा भाग सोडा. अशी सासू, सुनेला त्रास देणारी सासू, त्या सासूबद्दल ती मुलगी म्हणते, भवानी आई सासू माझी जाच करते, 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 सासू माझी जाच करते.
माझी जाच करती, सासू माझी जाच करती, लवकर निर्दाळी तिला. भवानी माते, अशी जी सासू आहे ना, ती मला सारखी जाच करते, मला नांदूच देत नाही हो. नांदायचंच कसं मी. पण भवानी माते, तुला प्रार्थना आहे माझी, असल्या सासूचं निर्दाळन कर बरं का. मुलगी विनंती करते, मी कशी नांदू, म्हणून तिचं निर्दालन कर. ही व्यवहारातली सासू निराळी आहे, एक वेळ तिचं निर्दालन होईल, पण परमार्थाला आड येणारी एक सासू आहे, त्या सासूचं नाव कल्पनारूपी सासू. तुम्ही ऐकतायत ना चिंतन, हे रूपकातला अभंग आहे, याला कूट अभंग म्हणतात. हे जड जातं ऐकायला, आणि बरोबर सोडवलं तर बरोबर आहे, नाही तर अवघड आहे. कल्पनारूपी सासू परमार्थाला आड येते, तिचा भयंकर जाचा आहे. कल्पनेची सासू, तिचा बहुताची जाचू. कल्पनारूपी सासू म्हणा, ही कल्पनाच आपल्याला भ्रमिष्ट करते. कल्पना. एका माणसाला खुर्चीवर बसवला, कल्पना करा, इकडे लक्ष द्या, एक 10-20 मिनिटं लक्ष द्या. एका माणसाला खुर्चीवर बसवला, कल्पना करा, बसवला. काय केलं, आणि त्याला सांगितलं बरं का, तुझ्यावर 10 फुटावर 50 किलोची तलवार ठेवली, तलवार, आणि ती एका बारक्या दोरीला बांधली. त्या 50 किलोची तलवार कधी पडेल भरोसा नाही, तुझ्या डोक्यावर आहे, तू खुर्चीवर बसलाय, काय करशील तू. म्हणला मी वर बघेन आणि पळून जाईल. तो म्हणला तुला पळण्यासारखी संधी नाही, तुझे बरं का हात पाय बांधलेले आहेत. तो म्हणला पाय बांधलेले आहेत, मी माझ्या हातानं सोडीन. हातानं सोडशील, बर म्हटले, तुझे हातही बांधलेले आहेत. कल्पना करा, फक्त काय करा, कल्पना करा, तुझे पायही बांधले आहेत, तुझे हातही बांधले. आता तू काय करशील, तलवार तर पडणार आहे, तू मरणार आहेस. म्हणला माझे पायही बांधलेत, हातही बांधलेत, आता मी एक करीन, तोंडानं मोठ्यानं ओरडून सांगेन, वाचवा वाचवा. तलवार बाजूला करा, भरोसा नाही कधी पडेल, 50 किलोची आहे, डोक्यात पडली तर मी खलास होणार आहे. कल्पना करा. म्हणलं माझं तोंड तर मोकळं आहे ना. म्हणले तुझ्या तोंडात बोळे घातले, तोंडही बांधून टाकले, आता काय करशील. त्यांनी सांगितलं कल्पना करा. म्हटलं आता चालू तर उठूच शकत नाही, बांधलाय, हातही सोडू शकत नाही, बांधलाय, तोंडही बंद आहे, आता काय करू. आता कसं काय. आता म्हणला इलाज नाही, कल्पना कर, काय करशील. त्यानं सांगितलं आता काहीच करू शकत. अरे वेड्या, फक्त तुला खुर्चीवर बसवलाय, तलवार बांधले, तुला बांधलाय, तुझं तोंड बांधलंय, ही काय आहे कल्पना. ती कल्पना डोक्यातनं काढून टाकी, दुःख मिळते. कल्पनाच जाच करते परमार्थाला. कल्पना संकल्पना कल्पना बाजूला करा. हे कल्पनारूपी सासू आहे ना, तिचा जाच आहे. म्हणून कल्पनेची सासू, तिला मारून टाक, तिला निर्दाळन करून टाक. म्हणून सासू माझी जाच करती. सासवानो, ऐकताय ना तुम्ही, नाही तर तुम्ही म्हणाले आमच्यावरच कीर्तन करून गेलं का काय. व्यवहारातल्या इकडच्या बिलकुल सासवान सुना नाही सांगत मी, परमार्थातले आहेत. म्हणून कल्पनारूपी सासू, तिचं निर्दालन कर. आणि भवानी आई, त्या मोबदल्यात मी तुला रोडगा वाहीन. भवानी मातेने तथास्तु म्हटलं. सासूचंही निर्दालन करेन. पण म्हणली सासू एक वेळ निर्दालन होईल, पण दुसऱ्या बरं का जावेचा त्रास भयंकर आहे. सासू जर निघून गेली तर ती जाव आहे, तिच्या ताब्यात मला जावं लागेल. म्हणून त्या जावेलाही बरं का काय करून टाक, बोडकी करून टाक. जाऊ माझी बडबड बोलते, जाऊ माझी बडबड बोलते, जाऊ माझी बडबड बोलती, जाऊ माझी बडबड बोलते, जाऊ माझी बडबड बोलते, जाऊ माझी बडबड बोलते, जाऊ माझी बडबड बोलते,
कमीच वेळ आहे म्हणून अगदीच फक्त चरणाचा गोषवाराच करतोय. जाऊ माझी बडबड करती बोडकी करगतीला, सारखी बडबड करते ती जाव जाव. ही कोणती जाव आहे? मत्सर रूपी जाव. सगळ्यात एक नंबरचा मत्सर कोणता तुम्हाला? मत्सर माहिती आहे का नाही? मत्सर मच्छर नाही, मत्सर. एक नंबरचा मत्सर सौती मत्सर. 2 नंबरचा मत्सर जाव मत्सर. हे सगळे मत्सर आहेत, पटत नाही. हे सगळे मत्सर आहेत. आणि मग सासू होती तोपर्यंत एक वेळ बरं तरी, पण सासू गेली आणि हिचा तोराच निराळा. ती सारखी बडबड बडबड करायला लागली. कोण? जाव. क्वचित जावा एकत्र राहतात, जावा दूर जावा. आणि म्हणून ती जाव बडबड करतीये, तिला बोडकी करून टाक. याच्या विश्लेषण नको. भवानी आहे तेवढं माझं ऐक. या त्रासातून मला मुक्त कर. ही परमार्थातली मुलगी आहे, मला मुक्त करून टाक. भवानी माता म्हटली ठीक आहे, तुला 12:30ला त्या जावेच्या तडाख्यातून मुक्त करते. मग काय करशील? मग म्हणली आता हिचा सारखा घरातला तडाखा आहे, पण कधी 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 वर्षातून सणावाराला माहेरी येत असते. तिचं नाव काय? ननंद. ती ननंद एकटी येत नाही, पोरग्याला घेऊन येते. लय तिचा तारा. त्यालाही काय कर? नंदेच पोर किरकिरा करते, नंदेच पोर किरकिरा करते, नंदेच पोर आता एक कर, अधूनमधून येते, पण तिचाही त्रास आहे. ननंद जिला कधीच वहिनीच्या संसारात आनंद न आनंद, तिला काय म्हणतात? नाही आता अपवाद बी आहे, कोणाकोणाला बरं वाटतं, पण ननंदीला बरंच वाटत नाही. कान लगेच कानात सांगते. वहिनीचं दादाचं चांगलं चाललेलं तिला बघवतच नाही. इकडच्या ननंदा तशा नाहीत. मी परमार्थातलं सांगतोय. ही ननंद असूया रूपी ननंद आहे आणि स्वार्थ नावाचं तिचं पोर आहे. किर 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 करतंय. स्वार्थ सारखा माणसाला किरकिरायला लावतो. हे झालं आता काय, हे झालं आता काय, हे झालं आता काय, हे की नाही? व्यवहारात सुद्धा स्वार्थ आपल्याला गप्प बसू देतो का? तुमच्याकडे 100ची नोट असली तर तुम्ही शांत बसता का? काय वाटतं आणखी? 100ची नोट म्हणजे एकावर 2 शून्य. मग माणसं काय म्हणतात? अजून एक असतात तर म्हणजे किती शून्य? 3. एकावर 3 म्हणजे किती झाले? 1000. म्हणजे ज्याला 1000 आहेत ते तरी गप्प बसतंय का? त्याला काय वाटतं? किरकिर चालूच आहे. अजून एक शून्य म्हणजे किती? 10,000. बरं 10,000 वाल्याला जाऊन भेटा, तू स्वस्त आहेस का? तो म्हणला मला बी वाटतं. अजून एक असावं म्हणजे किती? एकावर 5 शून्य म्हणजे किती? 1,00,000. एका शून्याची दशकानं किंमत वाढते. सुट्टे दशक शतक आहे की नाही? आपल्या शाळेत शिकवलं. मग एकावर 5 शून्य किती झाले? लाख. आता 1 लाखावर 1 शून्य मांडला की किती? 10 लाख. सोपं आहे. 10 लाखावर 1 शून्य मांडला की 1 करोड. 1 करोडावर 1 शून्य दशकानं वाढतं. उत्तर तुम्ही द्या. 10 करोड. 10 करोडावर 1 शून्य 100 करोड म्हणजे 1 अब्ज. अब्जावर 1 शून्य दशाब्ज. दशाब्जावर 1 शून्य खरो. कुठपर्यंत जात आहे बघू. खरवावर 1 शून्य
निखर्व, निखावर एक शून्य. शंकू, शंकावर एक शून्य. शंकाच आहे. दशशंकू, दशशंकूवर एक शून्य. पद्म, पद्मावर एक. दशपद दशपद्म, दशपद्मावर एक. जल्दी जल्दी, जल्दीवर एक. दशजल्दी दशजल्दी, दशजल्दीवर एक. बहुतेक सगळ्यांची कॅपॅसिटी संपत आली. काय आपल्याला करायचं एवढं सगळं 1500 आपल्याला अगदी पगार आपल्याला किती. अनेक शंकून, दशशंकून, पद्मन, दशपंच, मध्य, दशमध्य, त्याच्या पुढे अंत्य, दशांत्य, त्याच्या पुढे एक शून्य, परार्ध. शेवट एका 17 तिला परार्ध म्हणतात. कशाला डोकं एवढं लावायचे, एवढं आपली जाणार आहे का? नाही. कीर कीर चालू आहे. शास्त्रकार सांग निसोवष्टी शतमशती दशशतम लक्षक्षा शिती पालकम चक्रेशात स्वरूपती स्वरूपती ब्रह्मास्पदम वांछती. ब्रह्मा शिवपदम शिव हरिपदम आशावदी कोगतः. आशा. आता काय पहिल्या शाळेत गेला, थोडस एक दोन राग आले की बरं का त्याला जर म्हणायला दिले नाही ना कुणी, आपण एवढं शिकलोय तुम्ही म्हणलं मला म्हणायला देत नाही, राग येतो. 2 राग शिकला तरी राग येतो. मग त्याला काय राग येतो. परमार्थात राग आणि भीक माग कधी तुम्हाला सांगूच नाही मला इतकं येतं. तुम्ही तिथे उभं राहिल्यानंतर लोकांनी म्हणावं तुम्हाला इतकं येतं बरं का. मग राग येतो, त्याला राग येतो. मग पुढं असं वाटतं काय. मग तर शिकला, परीक्षा दिल्या बरं का, पहिली दुसरी तिसरी, नंतर मग विशारद. आता ही मंडळी परीक्षा देत आहेत, दिल्यात त्यांनी. विशारद झाल्यानंतर पुढं आणखी सुरू होतं. असं वाटतं काय करावं, अलंकार करावं, MA करावं, ज्याची त्याचे मार्ग आहे बरं का. आज माझे चांगलं नशीब आहे, अलंकार पखवाज वादक मिळाले बरं का. आता ते घरात असल्यामुळं पण ते नाईलाज आहे. कालच्या कार्यक्रमाला मी म्हणत होतो बघा, एक दिवस अगदी नाईलाज झाला त्यांचा. शेवटी म्हणलं आज सकाळी तरी पोचा. सकाळी पोचले. असं आहे. म्हणून ही मंडळी परीक्षा देते. पुढे काय एक आहे त्याचं माप नाही. तुम्ही कितीही करा. मग अलंकार काय, पुढं काय, नंतर पंडित काय, मग जगमान्य काय, वगैरे 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 असं पुढं धाव सुटते. म्हणून एक आहे, परमार्थात नुसती धाव करू नका. हरी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणा पे, चित्त लावी चरणा पे, चित्त लावी चरणा पे. ऐसी धावा धावी चित्त लावी परमात्मे, चित्त लावी कर्मापये, चित्त लावी कर्मापये. हरी ऐसी धावा धावी ती धाव संपत नाही. अजून धावतोय. बरं का. लग्न झालं, मुलं झाली, परत मुलांची मुलं, नातू पंतू, पार शेवटपर्यंत जीव जायला आला तरी आपली धाव काय. शंकराचार्य वर्णन करतात ना श्लोकांनो, अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहीनम जातम तुंडम उरुद्धो याती. गृहीतम. बरं का. तथापि न मुच्यते आशा पिंडम. शंकराचार्य वर्णन करतात अंगम गलितम पलितम मुंडम. गलित गात्र अंग झालं तरी पण धाव चालू आहे. श्वास जायची मरणासन्न अवस्था आहे तरी पण धाव चालू आहे. वाड्यात वासरू बांधलं होतं आणि त्या वासरावर लक्ष गेलं म्हाताऱ्याचं. मरायला लागले म्हातार. कधी श्वास देईल जात सांग बरं का, भरवसा नाही. आणि तेवढ्यात बरं का ते वासरू वाड्यात बरं का बांधलेलं, त्याच्यावर लक्ष गेलं. आणि लक्ष गेल्यानंतर म्हाताऱ्याचा श्वास गुटमळला, बोलणं बंद झालं. शेवटचे श्वास करता अस्पष्ट बोललं म्हातारं, वा सू. पोरं म्हणली बाबा बहुतेक देवाचं नाव घेता येत वाटतं. अंतकालीचे मामीम स्मरण मुक्पा कलिबरम या प्रयाती समद भाव याती नाक्षत्र संशया. बाबांनी बहुतेक भगवद्गीता वाचलेली, 8वा अध्याय वाचलेला असावा. हा श्लोक बाबांचा पाठ असावा. म्हणून
बाबा वासू वासू करतायत अशी बाकीची पोरं बोलतायत. बाकीची पोरं म्हणली बाबा वासू वासुदेव केशव म्हणतायत. बाकीचे लोक म्हणले अरे कशाचं काय, बाबांना बोलतं नीट करा. तिथे एक डॉक्टर होता, त्याला सांगितलं डॉक्टर साहेब 5 मिनिटाकरता बाबाने एक इंजेक्शन द्या, त्यांना चांगलंसं बोलू द्या. मग त्याने एक हिमगर्भाची काळी जिभेवरून फिरवली, जाड झालेली जीभ पातळ झाली आणि बाबांना सांगितलं बाबा लवकर बोला, तुम्ही आता जाणार आहात, लवकर बोला, कुठं काय पुरून ठेवले का तुम्ही. पोरं म्हणतायत जोडून या धन लावी पोराशी भांडण. तुकोबराय बोलतात काय ठेवलंय का पुरून, बाबाचं काय माग काय ठेवलंय. आणि मग ते डॉक्टरने इलाज केला आणि बाबा बोलू लागले. बाबा लवकर बोला, 5 मिनिटाचाच अवधी आहे, लवकर बोला, 20 मिनिटात बोला, लवकर लवकर बोला. बाबा लवकर बोला, बाबा तुम्ही जाणार आता, लवकर बोला, कुठं काय ठेवलंय तुम्ही बाबा. आणि बाबा बोलायला लागले ऐका कार्ट्यानो, मला विचारताय मूर्खानो, अरे मी आता मरणार, 2-4 मिनिटामध्ये माझा श्वास जाणार, वाचा जाणार, मी मरणार आता. माझ्या नजरेसमोर वाड्यात वासरू बांधलंय, ते किरसुनी खातय, कसा संसार कराल. दृष्टांत कळला तुम्हाला. मरणासन्न अवस्थेत सुद्धा स्वार्थ किर 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 करतोय. स्वार्थ जा ना बाबा आता, त्या किरसुनीचं तुला काय पडले, माझ्या पोरांचं कसं होईल, पोरांचं कसं होईल, पोरांचं कसं. तू जाऊन बघ 13 वेळेला लाडूच घालतील. पोरांचं कसं होईल, पोरांचं कसं होईल. मस्तीत पोरं असतात म्हणून आपलं जीवन कसं होईल असा विचार करावा, आपल्या जीवनाचा विचार करावा. 18व्या त्यातली ओवी सांगू का तुम्हाला. ज्ञानोबराय संदेश देतात, सावध व्हा बाबानो, आणि मृत्यू पुढे आहे, त्याची कल्पांतिका पाहे, हे जाणून आजची होय सावध जो. सावध व्हा. तुकोबराय बोलतात सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा. सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा, हरी चालो जागरणा. स्वार्थ रूपी नंदेचं कार्ट आहे. हा स्वार्थ किर 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 संसारात करायला लावतोय, म्हणून तेवढं ती कार्ट आहे ना त्याला खरूज होऊ दे. नंदेचं कार्ट किर किर करतं, खरूज होऊ दे त्याला. संसारारूपी न आनंद न नंद, तिचं कार्ट स्वार्थ ते सारखं किरकिर करतंय, मरेपर्यंत किरकिर त्याची चालू आहे. त्याला खरूज होऊ दे, म्हणजे काय ते मागायचं बंद होईल, त्या खर्जेत अडकल. माणूस खरंच झालं ना की त्याच्यात तो अडकतो. दुसऱ्याच्या खपल्या कोण काढतो, माणसांना दुसऱ्याच्या खपल्या काढण्यातले आनंद असतो. गरुडावर एक पक्षी बसलं आणि ते गरुडाला चोच मारायला लागलं. गरुड देवांचा वाहन, गरुड किती बलवान, आणि ते एक बसलं. भगवान ना गरुडाचं, माझ्यापेक्षा बलवान, देवाने याच्यावरच बसावं गरुडावर. आणि ते एक पक्षी होतं भगवान ना त्याला. आणि एक आहे की योग्यता जर गाठता आली नाही ना तर निंदा करणं सोपं आहे, खपल्या काढणं योग्यता गाठणं अवघड आहे. ते गरुडावर ते बसलं रेवण पक्षी आणि टोच मारला. गरुड म्हटला तुझी टोच मला काय करते. त्याने जर ठरवलं असतं पंख असे फडफडले असते ना तर रेल्वे लाईनच्या पलीकडे गेलं असतं ते फाडक्यात. पण त्याने विचार केला नथिंग नथिंग, याचा काय विचार करायचा. ते चोचच मारतंय, चोचच मारतंय, गरुडावर बसलेलं चोचच मारतंय, खपल्या काढतंय, निंदाच करते. मग शेवटी गरुडानं ठरवलं अजून वेळ आहे. देव कीर्तनात बसलेत, गरुड बाहेर बसलं होतं, देव आले होते, तेथे असे देव उभा कीर्तनात बसले. आता कीर्तन संपलं की देव येतील, मग मला गेलं पाहिजे, माझ्यावर देव बसणार. तेवढ्यात त्यानं काय केलं, आपलं फिरून यावं म्हणून गरुडानं उंच भरारी मारली. अशी उंच आकाशात भरारी मारली. कुणी मारली, गरुडाने. गरुडावर कोण बसला होता, रेवण नावाचा पक्षी, चोच मारणार. इतकी उंच भरारी गरुडानं मारली, ते वरच्यावर कुठं उडून गेलं पाचोळ्यासारखं कळलं नाही, काही केलं नाही. मंडळी, आपण आपल्या जीवनाच्या देहाच्या पंखात इतकं मग्न व्हावं, उंच 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 जावं. रेवण येतील, टोची मारतील, खपल्या काढतील, त्या बघतच बसू नये. आपण आपल्या देहाकडे उंच 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 जावं, म्हणजे आपोआप रेवण गळून पडतील. विठाला विठाल 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 विठाल.
निस्वार्थ नामाचं नंदीचं जे कार्ट आहे ना त्याला खरू जो होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. ती भवानी माता म्हणजे आता सगळ्यांना मारतीयस आणि एकट्या नवऱ्यावरच राहायचा तुझा विचार आहे का? ती म्हणली नाही 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 नाही, तो असला तर बरा, नाही तर तो नवरा सुद्धा काही नाही खरा, त्याला सुद्धा संपव. दादला मारून आहुती देईना, दादला मारून आहुती देईना, दादला मारून आहुती देईना, दादला मारून आहुती देईना, मारून आहुती देईना, दादला मारून आहुती 10 मिनिटं बोलू, 10 मिनिटं. दादला मारून आहुती देईना, दादला मारून आहुती देईना, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, सत्वर पावगे मला, मोकळी कर गा मला, मोकळी कर गा मला, सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला, पावगे मला भवानी आई. फक्त 10 मिनिटात राहिलेल्या सगळ्यांना मारायचंय आपल्याला. आड येणाऱ्यांना 10च मिनिटं कोणी चुळबुळ करू नका. हे त्रास देत आहेत आपल्याला बरं का. नवरा सुद्धा त्रास देतो. तो जर आपल्या मनासारखा नाही वागला ना तर नवऱ्यांना सुद्धा माहिती आहे, माहिती आहे ना. पहिल्या लग्नाच्या पहिल्या वर्षी किती गोड बोलते ना, चंद्रमुखी. लग्नाच्या सुरुवातीला चंद्रमुखी, जसं जसं लग्न जुनं होत जाईल तेव्हा सूर्यमुखी, आणि एकदम म्हातारी झाली की ज्वालामुखी. ए म्हाताऱ्या, तुला काय कळत नाही? ती नवीन पोरगी नाही म्हणत, जुनी म्हणते. इथं जुन्या बी बसल्यात, नव्या बी बसल्यात, म्हणून सगळ्यांसाठी जोगवा आहे, सगळ्यांसाठी रोडगा आहे. तेव्हा नवीन मग ती कंटाळली मुलगी. हा म्हातारा झाला तरी अजून घडत नाही. म्हातारा, ती म्हातारी म्हणते, म्हणून आसला दादला, आसला नवरा, त्याला सुद्धा जाऊ दे, त्याची सुद्धा मी आहुती देईन परमार्थाकरता. आई भवानी दादला मारुनी आहुती देईन, मोकळी कर ग मला भवानी आई रोडगा वाहीन. आणि गळ्यांना मारून आता तू काय करणार आहे? मी भवानी माते तुझ्या प्राप्ती करता मी एकटीच राहणार आहे. आता या सगळ्यांना मारून टाक, परमार्था करता मी एकटीच राहीन, असं शेवटच्या चरणात एका जनार्दनी सगळे जाऊ दे, एका जनार्दनी सगळे जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, का जनार्दनी सगळेच जाऊ दे, जाऊ दे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, सत्वर पाव भवानी आहे ग, सत्वर पाव गे एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, 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 सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला.
रोडगावा हे तुला रोडगावा हे तुला रे रोडगावा हे रोडगावा हे रोडगावा हे ना रोडगावा हिन तुला भवानी भवानी आई भवानी जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला ही परमार्थाची शेवटची भूमिका ती मुलगी सांगते शेवटची 2च मिनटं माझ्याकडे उरलेत तशी नेमानं अजून 10 मिनटं होती पण 1 वाजले कीर्तन हे खरं निदान 10ला सुरू झालं असतं तर आपण 1 तासापूर्वी जे विठ्ठल केला असतात 2 तास लागतात ही सगळी गुणीजन मंडळी गाणारी मंडळी आहे भजनातला आनंद एकावर असतो ही सगळी अशी सुंदर वाजवणारी मंडळी असल्यानंतर 2-3 तास कीर्तन केलं तरी ते काय जास्त होत नाही पण आपल्याला आता बरं का म्हणून एकच त्या मुलगीच्या रूपकातून नाथबाबा बोलले रोडगा एक रूपकात्मक अभंग आहे भारताचा अभंग आहे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला परमार्थामध्ये एकटा म्हणजे एकांतवास नवरा बिवरा सगळे जाऊ दे आता प्रमाण म्हणा वेळ नाही बरं का आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सांडून या संग जोग्यामध्ये सगळं वर्णन आले म्हणायला आपल्याला विकल्प रूपीने जो नवरा आहे ना तो पण जाऊ दे सगळेच जाऊ दे आणि तुझ्या समोर मी एकटीच राहू दे तू आणि मी एकची गोंगडी पांगो देव आणि भक्त तुझा नाही विचार बाकीचे सगळे मधल्या आड येणारे आहेत बावकी वगैरे त्रास देणारे आहे आपण बघितली सगळी नातेवाईक ही त्रास देणारे आहे आणि आई भवानी माते जर तुझ्या प्राप्तीत हे आड येणारे सगळ्यांना मरू दे आणि तुझ्यासमोर मीच एकटी राहू दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला विठोबा